डायरेक्ट सोमवारी यायचा. ओके आहे नाही काढलं कारण का ते स्क्रीन आणि हे जेव्हा मर्ज होतं त्यावेळेस नाही काढता येत ना. ज्यावेळेस पूर्ण सगळ्या गोष्टी बोर्डवर होतील त्यावेळेस काढता येईल, पण मे बी जुना असू शकतो. ओके, पॉईंट काय आपल्याला करायचं आहे क्विक सॉर्ट. आपण आतापर्यंत वेगवेगळे सॉर्टिंग बघितले होते, जसं की बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, हिप सॉर्ट. 4 झाले. 5वा आहे क्विक, 6वा आहे मर्ज. खूप झाले. तसे सॉर्ट भरपूर मिळतील तुम्हाला मार्केटमध्ये बघायला. रेडिक्स सॉर्ट आहे. अजून कुठली नावं ऐकलीत? अजून 2-3 आहेत. 7-8 सॉर्ट तुम्हाला मिळतात बघायला. पण जे इंटरेस्टिंग आहे, जे कुठे ना कुठेतरी यूज करतात स्पेशल केसमध्ये, ते सॉर्ट आपण घेतोय. आणि क्विक सॉर्ट हा इम्पॉर्टंट सॉर्ट आहे, कारण का ह्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी खूप छान आहे, म्हणजे कमी आहे. बाकीच्या सॉर्टची जास्ती होती. क्लिअर? आणि आतापर्यंत जेवढे आपण सॉर्ट बघितले त्यात असं काय वेगळं होतं आणि आता आपण असं काय वेगळं करतोय, ट्रिक बघा आहे. मी काल तुम्हाला क्वेश्चन विचारला होता की तुम्ही क्लासरूमचे मॉनिटर आहात लास्ट लेक्चरला. लास्ट कोणत्या लेक्चरला? सिलेक्शन सॉर्टला. सिलेक्शन सॉर्टला होते सगळे सिलेक्शन सॉर्ट. ओके, चला डेटा सांगा मला. डेटा कुठला पण सांगा ना. 3 हा 5 सॉर्टिंग सांगतील. 1 0 4 9 9 नका घेऊ, यातला मधला कुठेतरी घेऊ 2. ठीक आहे. लास्ट टाइम तुम्हाला मी काय सांगितलं होतं की तुम्ही क्लासरूमचे मॉनिटर आहात आणि तुम्हाला आहे ना या मुलांना असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं. ही मुलांची असं समजा हाईट आहे, बरोबर ना. तुम्ही कोणती टेक्निक यूज केली होती? सिलेक्शन, की या ग्रुप मधला सगळ्यात छोटा एलिमेंट घ्या, त्याला पहिल्याला घेऊन जावा, बरोबर आहे. मग सगळ्यात छोटा परत बघा, परत त्याला मग दुसऱ्याला ठेवा, असं सॉर्ट करत गेला होता, बरोबर. हे झालं तुम्ही मॉनिटर, आणि ते काम करण्यासाठी पण तुम्हाला वेळ लागेल. त्याच्यापेक्षा बेस्ट सिनेरिओ काय माहिती का? तुम्ही त्या मुलांवरच सोडा की तुम्ही तुमचं सॉर्टिंग करा. मग त्या मुलांमध्ये समजा मी जर तुम्हाला सांगितलं की तुमच्यामध्ये मला तुमच्या हाईटनुसार मला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं, बरोबर आहे. तर तुमच्या ग्रुपमधनं कोणता पण एक रॅन्डम नंबरला मी रॅन्डम पर्सनला मी उठवेन, बरोबर आहे. समजा मी हिला उठवलं, हिला मी काय सांगेल माहिती का? आता किती जण आहेत तुम्ही? 8, बरोबर आहे. मी हिला काय सांगेल माहिती का? तू कोणत्या परफेक्ट लोकेशनला जाऊन बसशील सांग. मग ही काय करेल, हिच्यापेक्षा लहान किती जण आहेत हे कॅल्क्युलेट करेल, त्यांना एका बाजूला घेऊन जाईल. हिच्यापेक्षा मोठे जण आहेत ते एका बाजूला घेऊन जातील आणि मध्ये ती थांबेल. एक्झाम्पल, मी कोणत्या पण एका एलिमेंटला पिक करतो. मी मुद्दाम लास्टला पकडतोय, त्याला मी बोलतोय पिवोट. काय बोलतोय? कधी नाव ऐकलं का पिवोटचं? कुठेतरी ऐकलं असेल की पिवोट. प्रोग्रामिंग मध्ये नाही, दुसरीकडे कुठेतरी. हा, कशामध्ये पिवोट? कुठे? बर, अजून बायोलॉजी मध्ये. ओके, अजून पिवोट या वर्डचा बेसिकली मिनिंग असा आहे की तो नाही हलणार, त्याची जागा फिक्स आहे, काही होईल पण तो नाही हलणार. ठीक आहे. सो मी आता काय पकडतोय, 2 हा माझा पिवोट आहे. ओके, मला 2 ला परफेक्ट लोकेशनला घेऊन जायचं. मला सांगा आता माझा लो किती आहे, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट किती आहे? मी त्याला लो बोलतो. किती स्टार्टिंग पॉईंट किती आहे? ॲरेचा स्टार्टिंग पॉईंट किती आहे? 0. ॲरेचा एंडिंग पॉईंट किती आहे? पिवोट किती आहे? हे दोन्ही इंडेक्स आहेत, विसरू नका. बरोबर ना. चला याला पण इंडेक्सेस पकडू.
क्लिअर? मी बोलतोय आय माझा लो आहे, जे माझा लो आहे आणि आय माझा लो -1 आहे. आय कुठे सांगा मला? लो किती आहे? आय -1. लो किती आहे? 0. 0 -1 म्हणजे आय ची व्हॅल्यू किती आता सध्या? -1. जे किती आहे? 0. ट्रिक कळतीये? मी असा क्वेश्चन विचारतोय की माझी ही जे ची व्हॅल्यू ही लहान आहे का कोणापेक्षा? पिवोट पेक्षा आहे. array of j is less than pivot element? false. j ला पुढे घेऊन जाऊ. array of j is less than pivot element? false. array of j is less than pivot element? yes. जर सापडला ना याचा मिनिंग काय? या पिवोटला कळेल आपल्यापेक्षा एक लहान कोणीतरी आहे, बरोबर आहे? मग त्याचा प्लॅन काय? त्याला स्वतःच्या लेफ्ट साइडला घेऊन जाणं. म्हणून तो काय करणार आहे बघा, जर कोणीतरी सापडला, इफ array of j लेस दॅन पिवोट एलिमेंट पेक्षा सापडला तर मी काय करणार आहे? आय प्लस प्लस करणार आहे. म्हणजे आय आता कुठे आला? 0 ला. आणि स्वॅपिंग करणार आहे आय आणि जे च, array ऑफ आय च आणि array ऑफ जे च काय होऊन जाईल? स्वॅपिंग. स्वॅप नावाचं फंक्शन शिकलोय ना आपण काही दिवसांपूर्वी. सारखं कशा 3 लाईन लिहायच्या त्या, टेम्प मध्ये टाका, टेम्पची व्हॅल्यू जे ला द्या, जे ची व्हॅल्यू आय ला द्या. माहिती आहे ना स्वॅप नावाचं फंक्शन? ओके. म्हणजे काय होईल आता? 1 कुठे जाईल? आणि 3 होता ना इथे, तो जाईल इथे. ठीक आहे, चला पुढे. जे माझा हा झाला. जे इज लेस दॅन, array ऑफ जे इज लेस दॅन पिवोट? फॉल्स. array ऑफ जे इज लेस दॅन पिवोट? झालं, संपला, शेवटपर्यंत गेला. तर काय करायचं माहिती का, हा जो माझा पिवोट एलिमेंट आलेला आहे ना तो मला आयच्या पुढे टाकून द्यायचा आणि आयच्या पुढचा लास्टला टाकून द्या. स्वॅपिंग कोणाचं करायचं आता? लूप संपल्यानंतर array ऑफ आय प्लस 1 आणि पिवोटचं करायचं, म्हणजे array ऑफ पिवोटचं करायचं, बरोबर का? चला 2 कुठे येईल? इथे येईल. आणि 5 होता ना, 5 इथे येईल. याचा मिनिंग काय माहितीये का, हा 2 त्याच्या परफेक्ट लोकेशनला आहे. आता इथनं पुढे काहीही गोंधळ होऊ दे, 2 माझा हलणार नाही. आणि त्याच्यासोबत त्यांनी काय केलं माहितीये का, 2 पेक्षा लहान जे होते ते सगळे त्यांनी त्याच्या राईट साईडला ठेवले, जर माहित बघितलं तर राईट साईडला ठेवले, आणि बाकीचे सगळे मोठे ते कुठे घेतले त्यांनी? लेफ्ट साईडला. जर तुम्ही बघताय तुमच्यासाठी राईटला आणि लेफ्ट. ट्रिक कळतीये? आता हीच प्रोसेस, आता हा सिंगल आहे ना, हा सॉर्टेड आहे, हीच प्रोसेस ह्याच्यावर अप्लाय करायची. आता या केसमध्ये काय झालं की हा मध्येच आला, पण विचार करा हा इथे आला असता तर सेम प्रोसेस ह्यांच्यासाठी अप्लाय झाली असती, सेम प्रोसेस ह्यांच्यासाठी पण अप्लाय झाली असती. हा जो क्विक सॉर्ट आहे हा डिवाइड अँड कॉन्कर आहे, नथिंग बट. पण डिवाइड अँड कॉन्करचा ऍक्च्युअल मिनिंग तुम्हाला मर्ज सॉर्ट मध्ये छान कळेल. ठीक आहे, सो तो शब्द आपण उद्या वापरूया. मग तुम्ही म्हणताल हा सर क्विक सॉर्टला पण असं काहीतरी झालं. बरं, ट्रिक कळाली? जी मी आता प्रोसेस फॉलो केली ती परत एकदा करणार आहोत, बरोबर आहे? हा तर सॉर्टेड आहे. मग आता सध्या लो किती आहे माझा? बरोबर ना, मी आता याला कन्सिडर करणार ना, 2 आहे. आणि हाय पिवोट त्यालाच पकडा. चला, आय कुठून सुरू होणार आहे? कुठून सुरू होणार आहे? कुठून? काय फॉर्म्युला होता? आय इक्वल टू लो आणि जे इक्वल टू लो. चला सांगा, आय कुठून सुरू होणार आहे आणि जे 2%, बरोबर आहे? म्हणजे आता या केसमध्ये पिवोट कोणाला बोलतोय मी? 5 ला. चला काय होणार आहे सांगा मला.
ॲरे ऑफ जे इज लेस देन 5. येस. आय काय होईल, पुढे जाईल आणि स्वॅपिंग कोणाचं होणार आहे, आय एन जेच, म्हणजे फरक काय पडणार नाहीये. पुढे जे गेला इथे, ॲरे ऑफ जे इज लेस देन 5, लेस देन पिवॉट, नो, जे इथे गेलं. ॲरे ऑफ जे इज लेस देन पिवॉट, येस, लेस आहे. काय करणार आहे, आयला पुढे ढकलणार आहे, 4 इकडे येईल आणि इकडे जाईल 6. बरोबर. जे माझं इथे गेला स्वतःशी कम्पेअर करण्यात पॉईंट नाही. आता मला सांगा 5 ची बेस्ट लोकेशन कोणती आहे, बरोबर ना. म्हणून स्वॅपिंग कोणाचा होणार आहे, ॲरे ऑफ आयचा आणि ॲरे ऑफ आय प्लस 1चा आणि पिवॉटचा. म्हणजे इथे किती येणार आहे 5 आणि इथे जाणार आहे 6. म्हणजे आता काही गोंधळ झाला, 5 त्याच्या जागेवर हलणार. सेम प्रोसेस ह्याच्यासाठी पण वर्क होईल, पण हा सिंगल आहे ना, सो तो सॉर्टेड आहे. म्हणजे बेसिकली माझा रूल काय पाहिजे, लो हा लहान पाहिजे कोणापेक्षा, जर इक्वल असेल तर करूच नका ना, काय एकच एलिमेंट आहे ना, म्हणजे हा शब्द तुम्हाला पाहायला मिळेल. चला, सेम गोष्ट आहे दोघांसाठी. हा 2 एक वेगळा ॲरे आहे ना, हा फक्त दोघच आहेत. म्हणजे पिवट कोण झाला, हा एलिमेंट. आय किती झाला, जे किती झाला. ॲरे ऑफ जे हा लहान आहे का यापेक्षा, येस. म्हणून काय होणार आहे, आय पुढे जाणार आहे आणि स्वतःसोबत स्वॅपिंग होईल, आता दोघं एकाच लोकेशनला आहेत. ॲरे ऑफ जे इथे जाणार नाही, स्वॅपिंग कोणाचं होणार आहे, आय प्लस 1 म्हणजे कोण 3, आणि पिवटचं, पिवट म्हणजे कोण तोच आहे, म्हणजे काही फरक पडणार. म्हणजे हा त्याच्या परफेक्ट लोकेशनला गेला, हे सिंगल सिंगल राहिले, सिंगल सिंगल झाले सॉर्टेड, म्हणजे हा तुमचं झालं सॉर्टेड. बरोबर आहे. परत करून बघायचं डिफरंट ॲरेवर. आता यावेळेस जास्ती तुम्ही बोलणार आहात. ओके, चला बोला, पिवट कोण आहे, सगळ्यात लास्ट एलिमेंटला पिवट बोला. काही लोक शिकवतात पहिल्याला बोलतात, त्यांनी काही फरक पडत नाही. शेवटी एक असा एलिमेंट शोधा, कुठला पण पकडा, त्याला मध्ये लिहून ठेवा, असा रूल असतो. आपल्या प्रोग्रामसाठी लास्टला पकडलेलं इझी आहे, कारण प्रोग्राम लिहिणं सोपं जाईल. चला, आय कुठे, जे काय विचारणार आहे, लहान आहे का, आहे, मग काय करू, स्वॅपिंग होऊन जाईल, म्हणजे काय फरक पडणार, पुढे स्वॅपिंग होणार, पुढे स्वॅपिंग होणार, पुढे पुढे होणार ना. कोणाचं, मी आय करणार इथे, या दोघांचं स्वॅपिंग होणार, म्हणजे इथे येणार आहे आणि इथे येणार आहे. चला पुढे, इथे गेला चे, पुढे स्वॅपिंग होणार आहे, काय होणार आहे. अगोदर काय करणार, मी आयला पुढे घेऊन जाणार, स्वॅपिंग कोणाचं होणार, अजय होता ना. इथे येणार 2, इथे येणार आहे 9. चला, जे इथे गेला, स्वॅपिंग होणार आहे, होणार आहे, येस. काय होणार आहे, हा इथे गेला, इथे आला 1, इथे आला 8, आय माझं इथेच आहे, जे माझं इथे गेला, स्वॅपिंग होणार आहे, येस. आय गेला पुढे आणि स्वॅपिंग कोणाचं झालं, आय आणि जेचं, म्हणजे इथे आला 4, इथे आला कोण होतं इथे 6, राईट. म्हणजे बघा, 5 त्यापेक्षा छोटे ते मागे मागे तर घेतलेच, पण हे पण काउंट केलं की त्यापेक्षा किती छोटे,
किती जण आहेत? 1 2 3 4 5. म्हणजे 5 आता कोणत्या लोकेशन जाणार आहे परफेक्ट? या लोकेशन जाणार आहे. म्हणजे 5 गेला इथे आणि 9 गेला इथे. रूल काय होता आपला? i+1 आणि पिवटचं स्वॅपिंग करायचं. म्हणजे हा झाला परफेक्ट ब्लॉक. हे दोन ॲरे तयार झाले वेगवेगळे. वन टू थ्री फोर फाईव्ह 1 2 3 4 5 आणि हे 3 बरोबर आहे. 3 0 2 1 4 8 6 9. या केसमध्ये हा कोण झाला? पिवट. 0 1 2 3 4 हा कोण आहे? 6 7 8. हा तर लॉक आहे ना. बोला आय कुठे आहे? जे इथे लहान आहे. हो आय इथे गेला स्वॅपिंग झालं. जे इथे आय पुढे गेला स्वॅपिंग झालं स्वतःसोबतच. जे इथे गेला लहान आहे. आय इथे गेला स्वॅपिंग झालं. कारण सगळ्यात मोठा झालाय ना तो तिथे. जे इथे गेला लहान आला. आय प्लस प्लस पुढे गेला स्वॅपिंग झालं. कोणाचं? स्वतःसोबत. पुढे जे लास्टला गेला काम संपलं. म्हणजे 4 त्याच्याच लोकेशनला परफेक्ट थांबणार आहे. बरोबर. त्याचा अजून एक तुकडा मिळाला मला. 3 0 2 1 इकडचा पाठ अजून मी सुरू केलेला नाही. रिकर्शन असतं ना, त्याच्या लक्षात असतं तुम्हाला माहिती. ओके याला काय बोललं गेलं? पिवोट. 0 1 2 3. आय कुठे आहे? -1 ला. जे आहे इथे लहान आहे का? लहान आहे का? यस. काय करायचं? आय प्लस प्लस करायचं. इथे येईल 0 आणि इथे येईल. ओके पुढे जे इथे गेलं लहान आहे का? नाही. म्हणजे आय 1 ची परफेक्ट लोकेशन कुठे? फर्स्ट लोकेशनला स्वॅपिंग होणार आहे. काय होणार आहे? इथेच करतो. इथे येणार आहे 1 आणि इथे येणार आहे. इंडेक्स नुसार तर मॅच नाही होणार. ठीक आहे. ओके लेफ्ट साइड तर सॉर्टेड असते. एक सिंगल एलिमेंट राहिला. इथे राईट साइडला कोण राहिलेलं आहे? 2 आणि 3. 2 3 इंडेक्स पण तशीच आहे. आय किती असेल? 1. -1 कसं काय असेल प्रत्येक वेळेस? कारण का तो लोच्या मागे असतो ना. लो किती पण असेल. आणि जे इथे आहे बरोबर आहे. हा तुमचा कोण आहे? पिवोट. जे जे बॉक्स केले ते फिक्स आहेत तिथे. क्लिअर. पुढे काय होणार आहे? लहान आहे. मग आय प्लस प्लस होणार आहे आणि स्वतःसोबतच स्वॅप होणार आहे. म्हणजे तो शेवटी तिथेच राहील. आणि म्हणजे ह्याची लोकेशन कुठली राहील? 2+1 म्हणजे तीच राहील. म्हणजे हा काय झाला आता? सॉर्ट झाला. हा सिंगल म्हणजे तो पण सॉर्ट झाला. म्हणजे मी ह्या पार्टची सगळं सॉर्ट केलेलं आहे. कसं सॉर्ट झालेलं आहे? 0 लोकेशनला 0 आहे. 1 लोकेशनला 1 आहे. 2 लोकेशनला 2 आहे. 3 लोकेशनला 3 आहे. बरोबर का? राईट साइडचा ह्याला बोलतोय मी पिवोट. हा माझा जे आहे. आय किती असेल? 5. हा माझा 5 झाला. पुढे लहान आहे का? येस. हा इथे गेला स्वतःसोबत स्वॅप झाला. जे इथे लहान आहे का यापेक्षा? पिवोट पेक्षा? येस. काय करणार आहे? आय पुढे गेला स्वतःसोबत स्वॅप झाला. म्हणजे 9 ची परफेक्ट लोकेशन कोणती? तीच आहे. राहिला कोण? 8 आणि 6 याला पिवोट बोला. जे तुमचा किती असणार आहे? 6. आय किती असेल? 5. काय रूल आहे तुमचा? की ही व्हॅल्यू पिवोट पेक्षा मोठी आहे का? सॉरी लहान आहे का? नाही आहे ना. काहीच नका करू. म्हणजे तुमचा 6 जाणार कुठे? i+1 ला. म्हणजे इथे येणार आहे काय? आणि इथे काय येणार आहे? 8. म्हणजे 8 ची परफेक्ट लोकेशन सॉरी 6 ची परफेक्ट लोकेशन ही झाली 6 लोकेशनला. बघा तुमचं सगळं सॉर्ट झालं का? 0 सिंगल आहे म्हणून सॉर्ट झाला होता. 1 परफेक्ट लोकेशन पिवोटने मिळाला. 2 सिंगल आहे म्हणून सॉर्ट झाला होता. 3 परफेक्ट लोकेशन मिळाला पिवोटने. नंतर 5 परफेक्ट लोकेशन मिळाला. 9 मिळाला. 6 मिळाला. 8
एकटा राहिला म्हणून सॉर्ट झाला. ट्रिक कळतीये? तुम्ही जसं पिवोट मिळतो तसे दोन तुकडे तयार करता आणि मग सेम प्रोसेस परत त्याला अप्लाय करता. आपण हे शिकलो होतो ना ट्री मधले प्री ऑर्डर, इन ऑर्डर, पोस्ट ऑर्डर, सेम कन्सेप्ट असणार आहे. जस्ट हे ड्रॉ करून घेताल क्विक सॉर्ट. आपण लगेच प्रोग्राम पण ड्रॉ करूया. विचारायचं का तुम्हाला? काल आपण आहे ना हिप सॉर्टला दोन पार्टिशन मध्ये डिवाइड केलं. एक होता हिपीफाय आणि दुसरा होता सर्च स्वॅप. फंक्शन स्वॅप दिलं ना, हिपीफाय आणि हिप सॉर्ट. येस, हिपीफाय काय करत होता? त्याला तो अरेंज करून देत होता, बरोबर ना? याला मी दोन ह्याच्यामध्ये डिवाइड करतो. एक आहे पार्टिशन, दुसरा आहे क्विक सॉर्ट. पार्टिशन काय करणार आहे माहिती का? पिओट एलिमेंट घेणार, त्याला परफेक्ट लोकेशनला ठेवणार आणि त्याचा मिडल एलिमेंट जो आलेला आहे म्हणजे पिवोट लोकेशन जी आलेली ती रिटर्न करणार. पार्टिशन काय करणार आहे कळत आहे?
आपण जी आता पूर्ण प्रोसेस शिकली त्याला मी 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. काय की मी त्याला ॲरे पाठवेल, काय काय पाठवेल बघा, पार्टिशन फंक्शनला मी ॲरे पाठवेल, मी लो पाठवेल आणि मी हाय पाठवेल. हाय म्हणजे अप्पर बाउंड्री किती, लो म्हणजे लोअर बाउंड्री किती. तो काय प्रोसेस करणार आहे, समजा मी हे पाठवलं 0 आणि 8, तर तो काय करणार, लास्ट इलेमेंटला पिवोट बोलणार, बरोबर ना, त्याची परफेक्ट लोकेशन शोधणार, त्याच्यापेक्षा लहान आहेत सगळे त्याच्या लेफ्ट साईडला घेणार, त्याच्यापेक्षा मोठे आहेत सगळे त्याच्या राईट साईडला घेणार, बरोबर ना, आणि तो एका लोकेशनला जाऊन बसणार आणि आलेला आन्सर इंडेक्स म्हणून रिटर्न करणार. म्हणजे पिवोट कोणत्या लोकेशनला जाऊन बसला त्याची इंडेक्स मला हवी. कोणाकडनं, पार्टिशन. सिंपल आहे. आणि मग क्विक सॉर्ट मी आता लिहितोय. स्वॅप नावाचं फंक्शन लिहू का, कळेल, कळेल ना. मी असं लिहिलं ना, पार्टिशन फंक्शनला कॉल केलं, ॲरे पाठवला, लो पाठवला, हाय पाठवला, बरोबर आहे. मी छोटासा इथे तयार पण करतो. थ्री 1 2 5 4, ठीक आहे. चला मला सांगा, जर मी पार्टिशन फंक्शनला पाठवलं तर मला पी काय रिटर्न येणार आहे, काय काय होणार आहे, पार्टिशन फंक्शन काय काय करणार आहे. आपण चला प्रोसेस करूया. काय करणार आहे, ह्याला बोलणार आहे पी, हा माझा आय असेल, हा माझा जे असेल, बरोबर ना. हा लहान आहे का, हो, मग आय इथे गेला, स्वतः सोबत स्वॅपिंग झाला. मग जे इथे गेला, लहान आहे का यापेक्षा, हो, मग आय इथे घेऊन स्वॅपिंग झाला. परत जे आणि आय इथे आले, दोघं पण स्वतःशी स्वॅपिंग झालं. नेक्स्ट टाइम लहान मिळणार नाही, मग 4 कुठे येणार आहे, इथे, आणि 5 येणार आहे इथे. म्हणजे 4 झाला काय माझा पार्टिशनचा पी. म्हणजे वर्ण रिटर्न काय झालं मला, लक्षात ठेवा, फर्स्ट टाइम रिटर्न काय आलं. मला सेम प्रोसेस ह्याच्यावर पण अप्लाय करायची, ह्याच्यावर पण अप्लाय करायची. म्हणजे ह्याचे किती तुकडे आहे, किती, 0 1 2 3 1 2 आणि ह्या बाजूचा 4, ठीक आहे ना. सो मी परत स्वतःला कॉल करतोय, क्विक सॉर्ट ॲरे पाठवा, स्टार्टिंग पॉइंट काय, लो, हायेस्ट पार्ट काय, पी किती आला होता, पण आता ह्याचा राहिलंय ना काम करायचं. मग ह्याचा लास्ट पॉइंट काय, पिवोट -1, परत एकदा आता पुढचा पाठवायचा आहे मला. क्विक सॉर्ट ॲरे P+1, हा याचा स्टार्टिंग पॉइंट ना, आणि हाय, कळतंय. आता फक्त हा पार्ट बघा, तो इकडनं गेला म्हणजे हे काम करण्यासाठी गेला. बॉक्स पॉक्स काढता येतील. फर्स्ट टाइम मी फक्त हाय अँड लो पकडतोय. फर्स्ट टाइम लो किती गेला, 0, हाय किती गेला, 4, म्हणून पी किती मिळाला, बरोबर. नेक्स्ट टाइम दोनदा कॉल झाला,
दोनदा असं नाही करत मी. नेक्स्ट टाइम कोणाला कॉल झाला याला, ह्याचं काम पेंडिंग आहे बरं का. पार्टिशन काढणं, मी याला असं ॲरो करतो, याला असं ॲरो करतो. ठीक आहे, हे काम झालेलं आहे, हे काम झालेलं आहे, म्हणजे कॉल झालेला आहे. या कामामध्ये काय झालं, लो किती गेला, 0. हाय किती गेला, म्हणून पार्टिशन किती मिळेल ह्यांचं, 2 कोणत्या लोकेशन जाईल, परफेक्ट या लोकेशन जाईल. म्हणजे ह्याचं कसं दिसेल पुढे जाऊन, 1 हा 2 असेल, हा असेल 3, हा मिळेल तुम्हाला पिवोट, आणि रिटर्न किती येईल 1. बरोबर ना. चला 1 आलं, पार्टिशन निघालं, लेफ्टला गेला, किती मिळाला 1. जर तो लेफ्टला गेलाय त्याच्या पुढे ह्याच्याकडनं, तर लो किती आहे 0, हाय किती आहे, बरोबर ना. तो म्हणते लोन लहानच नाही हाय पेक्षा, सॉर्ट करायची गरज, संपलं. ह्याचा राईटला गेला, ह्याच्या राईटला काय म्हणतोय तो, लो किती आहे 2, हाय किती आहे 2, तो म्हणतोय करायची गरज नाही, म्हणजे हे काम झालं. राहिलं कोणाचं, 3च्या पुढचा. हा चला हिथनं गेला पुढे, 3 आला होता, लो किती आहे 3 का 4, 4, हाय किती आहे 4. पार्टिशन काढायची गरज आहे का, कारण का त्याचं काम झालं सॉर्ट. एकदम इझी घेतलं, तुम्ही मोठं घेऊन पण प्रॅक्टिस करू शकता. कळतंय का, म्हणजे फक्त आता पार्ट काय राहिला, क्लिअर. घेऊन घ्या सोबत, स्वॅप पण घेऊन घ्या लगेच. हे आज केलं, उलटे केलं असं तुला सवय केली.
चला, जे आपण ठरवलं होतं त्याचं पार्टिशन तयार करा. बरोबर. प्रोसेस आठवते ना, म्हणजे ऑलमोस्ट प्रोग्राम तुम्ही सांगणार आहात. हा, बरोबर. आपल्याला थोडी ऍड ऑन करायचंय, तो ऑटोमॅटिक जनरेट करेल ना. आता 5 एलिमेंटचा ऍरे असू दे तर 50 एलिमेंटचा ऍरे असू दे, माझा प्रोग्राम तर तेवढाच राहील ना. तो फक्त स्वतःला तितक्या वेळा कॉल करेल. तसं तर मला वाटतं हे एक्झाम्पल झालं, हे जे फंक्शन आपण करतोय पार्टिशन, ते झाल्यावर मोठा ऍरे करून बघू. ठीक आहे. पार्टिशन फंक्शनला काय काय येणार आहे, हा रिटर्न इंट करणार आहे बरं का. काय काय येणार आहे, बरोबर आहे. चला, इंट आय कोण आहे, बरोबर. जे कोण आहे, बरोबर. पिवोट किती आहे, ऍरे ऑफ आय. व्हॅल्यू देऊन टाकू का त्याला, ठीक आहे ना. इंडेक्स देऊन टाकू. ठीक आहे. काय करायचं होतं, फॉर जे इक्वल टू, कुठून सुरू करणार आहे तो, ऑलरेडी लिहिलेला आहे. मी व्हॅल्यू लावला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चला, मी ते जे लिहितो. जे इक्वल टू, जे लेस दॅन का हा -1, हाय -1. शेवटकडे कशाला जातं, सेकंड लास्टला थांबणार आहात ना तुम्ही, का लास्टला थांबणार आहात. बघा, तुमच्याकडे ॲरे आहे, हा तुमचा पिवोट आहे, जे इथनं सुरू झाला 0 1 2 3 4. तुम्ही 4 ला थांबणार, 3 ला थांबणार का कुठे थांबणार, कारण इथे झालं पॉईंट. एन किती, सॉरी हाय किती इथे, 4 आहे. बघ, हाय -1 करू का लेस दॅन हाय करू, ठीक आहे ना. नाही, असं काय नाही, दोन्ही सेम कधी होईल, असं होईल. काय लेस दॅन हाय म्हणजे मला इथपर्यंत थांबायचं, कुठपर्यंत, 3 पर्यंत. सो मी लेस दॅन हाय बोललं तरी चालेल, तो जाऊ शकते. तो एलिमेंट स्वतःचे काय कम्पेअर करेल, म्हणजे जे इथे आला, तू काय बोलणार, ऍरे ऑफ जे लेस दॅन पिवोट आहे का, काय गरज, बरोबर ना. तोच एलिमेंट आहे ना तो. पुढे जे प्लस प्लस. हे करता करता काय विचारताय तुम्ही, ऍरे ऑफ हा लहान आहे का कोणापेक्षा, ऍरे ऑफ पिवोट पेक्षा. जर मिळाला तर आणि आणि कोणाचं, जेच कोणासोबत, i+1. व्हेरी गुड, है ना. चला पुढे, हे करत राहायचंय कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही लास्टला जात नाही तोपर्यंत. एकदा तुम्ही लास्टला गेलात तर कोणाचं स्वॅपिंग होणार आहे, येस, स्वॅप ऍरे ऑफ आयज आणि ऍरे ऑफ पिवोटच. पण फंक्शनला रिटर्न काय करू मी, आय का i+1, i+1 आठवत आहे ना. पिवोटचं i+1 स्वॅपिंग होणार आहे का आयचं होणार आहे, i+1 होणार ना. म्हणून तुम्ही रिटर्न काय करणार आहात, बघा जे आपण डिस्कस केलं तेच लिहिलं. क्लिअर, बघायचं एकदा होतंय का. चल, जरासा मोठा घ्यायचा का प्रगती, चला डेटा सांग प्रगती.
ठीक आहे. हा कोण झाला? पिवोट हा माझा इंडेक्स आहे, व्हॅल्यू नाही आहे, बरोबर ना. जे किती आहे बाय द वे, लो किती आहे 0, हाय किती आहे 6. जे आला कुठे 0 ला, आय कुठे, काय विचारताय तुम्ही? ॲरे ऑफ जे किती आहे, लहान आहे का ॲरे ऑफ पिवोट पेक्षा लहान आहे का? नाहीये. मग जे कुठे गेला, हे करणार परत तो जातोय वरती, जे फक्त मूव्ह होतोय. लहान आहे का आता, आता आता काय करणार तुम्ही, आणि स्वॅपिंग करणार कोणाचं, जेचं आणि म्हणजे 21 इथे येणार आहेत आणि इथे जाणार आहेत, गेले पुढे. लहान आहे का अरे ऑफ जे, लहान आहे का पिवट पेक्षा, मग आय काय होणार आहे, आणि स्वॅपिंग कोणाचं होणार आहे, इथे किती येतील, इथे किती येणार आहेत. झालं. आता 43 परफेक्ट कोणत्या लोकेशनला जातील, झालं लूप संपलं. कुठे जातील, i+1 ला, म्हणजे कुठे, आणि ते 89 इथे ऑलरेडी आहेत 83. आलं. आता मला सांगा रिटर्न काय बघू मी, कळत आहे. आता बघा पार्टिशन काय करणार होता, क्विक सॉर्ट आहे ना खाली तुमच्याकडे, हे लिहिलं नाही ना, चला हे लिहा. मग सेम जो क्वेश्चन होता प्रगतीचा की इलेमेंट जास्ती असतील तर फंक्शन प्रोग्राम चेंज होईल का, तो पार्ट ह्या ॲरेवर नीट लिहून घ्या. आता तुमच्याकडे पूर्ण मोठा प्रोग्राम आहे. या लाईन मध्ये मी रिकर्शन देतोय. फर्स्ट टाइम क्विक सॉर्ट जेव्हा कॉल झाला तेव्हा लो किती आला होता, हाय किती आला होता, किती आलाय 6. त्याची 3 कामं आहेत, कोणकोणती, पार्टिशन तयार करा, लेफ्टला जावा आणि इथे लेफ्टला जावा, राईटला जावा. कसं आहे, तुम्ही पीच्या मागचं देता, पीच्या पुढचं येतं, पीच्या मागचा लेफ्ट आहे, पीच्या पुढे राईट आहे. मग यावेळेस पी किती मिळेल, मिळाला ना, मिळाला. मग तुम्ही कोणाला पाठवणार आहेत, लेफ्ट कडे. लेफ्ट कडे लो किती जाईल, हाय किती जाईल, काय मिळेल, हा तुमचा पिवोट आहे, हा तुमची व्हॅल्यू आहे. एंड ऑफ द पॉईंट 11 कुठे येईल, इथे, इथे किती येईल, म्हणजे पिवोट किती मिळेल तुला, 11 का 0, 0. म्हणजे पिवोट मिळणार आहे, ह्याचे 2 तुकडे होतील. पार्टिशन काढा, काढला, लेफ्टला जावा, लेफ्टला काय होणार आहे, लोवर, लो -1 होऊन जाईल, बरोबर ना. चला तो -1 तो संपला. राईटला जाण्यासाठी काय होईल, हाय किती होऊन जाईल, लो होऊन जाईल 1 आणि हाय किती होऊन जाईल, त्याला चालणार नाहीये, म्हणजे त्याचा प्रश्नच संपला. 2च्या लेफ्टचा प्रश्न संपला. इथे आलेले आहेत 11, इथे आलेले आहेत 21, बरोबर का. चला म्हणजे ह्याची पण लाईन संपली. तो आता कुठे पाठवताय, राईटला, कुठपासून 3 पासून, हाय किती आहे, फर्स्ट टाइम हाय किती होता रे 6, लो किती आहे, हाय 6. पार्टिशन काढा, किती येईल पार्टिशन,
हा पिवोट आहे ना, काय होईल 83 पेक्षा लहान कोण कोण आहेत 56 आणि 77, म्हणजे हा इकडे जाईल आणि हा इकडे येईल, बरोबर ना. सो इकडे जाणार आहे 83, हा जाणार आहे 89 ना, 89 म्हणजे पिवोट कोण मिळाला 5 मिळाला, म्हणजे तिकडनं आन्सर काय येणार आहे बरोबर 5 मिळालं. मग तो लेफ्टला जाणार आणि राईटला जाणार, तो लेफ्टला गेला, लो किती असेल जो मागचा होता तोच, हाय किती असेल, या केसमध्ये पिवोट काढला जाईल, म्हणजे हा मिळालेला आहे. इथे कोण राहिलं 56 आणि 77, 3 आणि 4 ला यात काही चेंज होणार नाहीये, हाच पिवोट मिळेल, आन्सर काय येणार आहे 4. मग परत तो लेफ्टला गेला, लेफ्टला सिंगल एलिमेंट आहे, चालणार, संपला. चला ह्याला राईटला जायचं होतं, 5 पासून राईटला जायचं होतं, कोण आहे सिंगल एलिमेंट आहे, चालणार, सॉर्ट, कधी प्रगती, कोणता इझी वाटतं